श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शनिग्रहाची काळी नजर आणि पुढील 30 दिवस तुमच्या आयुष्यावर तिचा परिणाम. शनिदेव जेव्हा प्रसन्न असतात तेव्हा सुख, समृद्धी आणि आरोग्य देतात, पण जेव्हा रागवतात तेव्हा संकट, अडथळे आणि मानसिक तणाव निर्माण करतात. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्या राशी ज्यांच्यावर शनीची सावली अधिक काळजीची आहे आणि त्यांच्या आयुष्यात कोणते धोके येऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय लक्षात ठेवा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव असे नाव लिहून आपली भक्ती दाखवा. शनिदेव तुमच्यावर कृपा करतील. वृषभ राशीचे जातक साधारणपणे स्थिर, संयमी आणि वास्तववादी असतात. त्यांना सुख, सोयी, पैशाची सुरक्षितता आणि कौटुंबिक आनंद यांना खूप महत्त्व असतं. पण जेव्हा शनी या राशींवर काळी नजर टाकतो तेव्हा हे स्तंभ डगमगू लागतात. 12 सप्टेंबर 2025 पासून पुढील 30 दिवस वृषभ राशींसाठी खूप सावधगिरीचा कालावधी आहे. सर्वप्रथम आरोग्याबद्दल बोलूया. या काळात वृषभ राशींच्या लोकांनी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. राशीचा प्रवाह पोटाशी संबंधित आजार वाढवू शकतो. आम्लपित्त, गॅस, पचनाच्या तक्रारी वारंवार होऊ शकतात. हाडांमध्ये वेदना, सांध्याचा त्रास किंवा अचानक अपघातामुळे इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशीतील लोकांनी प्रवास करताना विशेषतः काळजी घ्यावी. आर्थिक स्थितीवरही शनीची सावली दिसून येईल. जे लोक स्थिर उत्पन्नावर अवलंबून आहेत त्यांना अचानक खर्चाचा भडीमार सहन करावा लागू शकतो. घरात दुरुस्ती, वैद्यकीय खर्च किंवा अपुऱ्या नियोजनामुळे पैसा वाहून जाईल. गुंतवणुकीसाठी हा काळ अजिबात अनुकूल नाही. कोणाला विश्वास ठेवून पैसे उधार देणे किंवा मोठा व्यावसायिक निर्णय घेणे हे टाळावं, नाहीतर फसवणुकीचा धोका आहे. कौटुंबिक जीवनातही तणाव वाढू शकतो. लहान-सहान कारणावरून घरातील वातावरण ढवळून निघेल. नातेसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. विशेषतः पती-पत्नी किंवा पालक-मुलांमध्ये संवादाचा अभाव जाणवेल. या काळात संयम राखणे खूप महत्त्वाचं आहे, कारण शनीचा प्रभाव लोकांना जास्त रागीट, असहिष्णू आणि निराश बनवतो. कार्यक्षेत्रातही दबाव वाढवणारा आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठांचा राग ओढवून घ्यावा लागू शकतो. केलेले काम अपेक्षित फळ देणार नाही. काही जणांना नोकरीत बदलाचा विचार करावा लागू शकतो, तर काहींना स्वतःवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होईल. पण धीराने घेतलेल्या निर्णयामुळे संकट हळूहळू ओसरतं. मात्र शनीची ही काली नजर कायमस्वरूपी नाही. हा काळ जणू एखादी परीक्षा आहे. जर वृषभ राशीचे जातक संयम, धैर्य आणि योग्य उपाय यांचा आधार घेतात तर या संकटानंतर त्यांना अधिक बळकट जीवन लाभेल. उपाय: शनिवारी काळे तीळ आणि तेल दान करा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. शनी मंत्र जपा. ओम शनिश्चराय नमः 108 वेळा म्हणा. गरिबांना अन्नदान केल्याने शनीचा कोप शांत होतो. 2. सिंह राशी. राशीवर शनीची काली नजर. सिंह राशीचे लोक नैसर्गिक नेते असतात. आत्मविश्वास, धैर्य आणि करिश्मा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्ये. पण शनीची काली नजर या सिंहाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार आहे. 12 सप्टेंबर 2025 पासून पुढील 30 दिवस सिंह राशींसाठी मोठ्या कसोटीचा काळ ठरणार आहे. प्रथम प्रेमसंबंधाकडे पाहूया. सिंह राशींच्या व्यक्तींना या काळात नात्यांमध्ये गंभीर अडचणी येऊ शकतात. ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता तिच्याच वागण्यात बदल दिसू शकतो. प्रियकर, प्रेयसी, पती-पत्नी यांच्यातील संवाद बिघडेल. गैरसमज वाढतील. काहींना विश्वासघाताचा मोठा धक्का बसू शकतो. शनीची सावली इथे मनाला जखम देऊन जाईल. करिअरमध्येही सिंहांना अडथळे येणार आहेत. सिंह राशीचे लोक सहसा नेतृत्वाच्या भूमिकेत असतात, पण या काळात वरिष्ठांचा राग ओढवून घ्यावा लागू शकतो. मेहनत करूनही कामाचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळणार नाही. काहींना ऑफिस पॉलिटिक्सचा फटका बसेल. तुमच्या मागे कुणीतरी कटकारस्थान रचत असल्याची जाणीव होईल, पण थेट पुरावे मिळणार नाहीत.
त्यामुळे कामात धीर आणि शांतता राखणे खूप गरजेचे आहे. कौटुंबिक जीवनातही अस्थिरता दिसेल. सिंह राशीचे लोक आपलं घर व्यवस्थित सांभाळण्याची ताकद ठेवतात, पण शनीचा प्रभाव घरातील वाद वाढवू शकतो. मुलांबरोबरचे नाते, पती पत्नीचे संबंध किंवा संपत्ती वाटपावरून कुटुंबात तणाव निर्माण होईल. यामुळे मानसिक थकवा वाढेल आणि आत्मविश्वास ढळेल. आर्थिक स्थितीवरही काळी सावली आहे. या काळात मोठे आर्थिक निर्णय घेणे धोक्याचे ठरू शकते. अनपेक्षित खर्च वाढतील. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषतः घर, वाहन किंवा सोन्याच्या खरेदी विक्रीत तोटा होऊ शकतो. पैशांबाबत सावधगिरीने वागणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. हृदयविकार, रक्तदाब आणि मानसिक तणाव या समस्या उद्भवू शकतात. राग, अहंकार आणि चिडचिडपणा वाढेल. या स्वभावामुळे नात्यांमध्ये आणखी तणाव येऊ शकतो. शनीचा प्रभाव सिंह राशीला जणू आरशात स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. या काळात सिंहांनी आपल्या कमतरता ओळखल्या तर हा कठीण काळ भविष्यातील मोठ्या यशांचा मार्ग खुला करू शकतो. शनी परीक्षा घेतो, पण ती उत्तीर्ण झाल्यावर सिंह पुन्हा एखादा उजळून निघतो. उपाय: शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. शनी मंदिरात काळे तीळ, तेल आणि निळी वस्त्रे दान करा. ओम शनी शनिश्चराय नमः हा मंत्र दररोज 108 वेळा जपा. शक्य तितक्या गरीब, अनाथ किंवा वृद्धांना मदत करा. 3. तुला राशींवर शनीची काळी नजर. तुला राशींचे लोक स्वभावात संतुलन राखणारे, सुंदर विचार करणारे आणि नात्यांमध्ये गोडवा जपणारे असतात. पण 12 सप्टेंबर 2025 पासून पुढील 30 दिवस त्यांच्यासाठी अस्थिरतेचा आणि कसोटीचा काळ ठरणार आहे. शनीची काळी नजर या राशीवर अशा पद्धतीने पडणार आहे की ज्या नात्यांमध्ये गोडवा होता तिथे कडवटपणा वाढू शकतो. सर्वप्रथम, कायदेशीर अडचणी. या काळात तुला राशीतील काही व्यक्तींना कोर्ट कचेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. जुने प्रश्न, मालमत्तेचे वाद किंवा व्यावसायिक करारांमधील त्रुटी अचानक समोर येऊ शकतात. ज्यांनी कधी चुकीचा निर्णय घेतला आहे त्यांना या काळात त्यांची किंमत मोजावी लागेल. आर्थिक बाबतीतही धोका आहे. तुला राशीला पैशांचे नुकसान सहन करावं लागू शकतं. चुकीच्या गुंतवणुकीत पैसा अडकवू शकतो. ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून दिलेला पैसा परत न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात लोभावणारे प्रस्ताव टाळलेले चांगले. कार्यक्षेत्रात शत्रू सक्रिय होणार आहेत. तुमच्या विरुद्ध काटकारस्थान रचले जाऊ शकतात. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात कोणीतरी तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे हा शत्रू उघडपणे नाही तर गुप्तपणे काम करणार आहे. त्यामुळे सावध राहणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात तणाव. तुला राशीचे लोक घरातील शांतता जपण्याचा प्रयत्न करतात, पण शनीचा प्रभाव कौटुंबिक वातावरण ढवळून काढू शकतो. जोडीदारासोबत तणाव, भांडणं, गैरसमज वाढतील. काहींना नात्यामध्ये तुटणं किंवा वेगळं होण्याचा प्रसंग येऊ शकतो. आरोग्याबद्दलही सावधगिरी हवी. मानसिक तणाव खूप वाढेल. झोपेचा त्रास, डोकेदुखी किंवा रक्तदाबाची समस्या जाणवेल. काहींना अचानक अपघाताचा किंवा इजाचा धोका आहे. पण या काळाचा सकारात्मक पैलू असा आहे की शनी लोकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. जर तुला राशीचे लोक संयमाने, न्यायाने आणि प्रामाणिकपणाने वागले तर या अंधकारातून बाहेर पडताना त्यांना मोठा आत्मविश्वास लाभेल. संकटाचा काळ संपल्यानंतर तुला राशीला नवी संधी मिळेल, पण त्यासाठी आधी शनीची परीक्षा द्यावी लागणार आहे. उपाय: शनिवारी काळे तीळ प्रवाहित करा. शनी मंदिरात दिवा लावा आणि तिळाचे दान करा. ओम शनिश्चराय नमः हा मंत्र दररोज 108 वेळा जपा. पती पत्नीने शनिवारी एकत्र पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. गरिबांना धान्य आणि कपडे दान करणे अत्यंत फलदायी ठरेल. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवर शनीची काली नजर. वृश्चिक राशीची व्यक्ती गूढ, तीक्ष्ण बुद्धीची आणि अत्यंत चिकाटीची असते. 12 सप्टेंबर 2025 पासून पुढील 30 दिवस या राशींसाठी
शनीच्या काळ्या नजरेचा प्रभाव अत्यंत प्रबळ राहणार आहे. या काळात वृषभ राशीप्रमाणेच वृश्चिकाही अनेक थरारक परिस्थितींशी जुळवून घेतले पाहिजे. करिअर आणि व्यवसाय, नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ थोडासा दबावपूर्ण आहे. वरिष्ठांकडून ताण वाढेल, गुप्त विरोधक सक्रिय होतील, त्यामुळे संयम राखणे महत्त्वाचे आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नव्या भागीदारीमध्ये सावधगिरी बाळगावी. कोणत्याही आर्थिक करार किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे. आर्थिक स्थिती, पैशाच्या बाबतीत मिश्र परिणाम दिसून येतील. अचानक लाभ आणि खर्च दोन्ही वाढतील. अनपेक्षित दुरुस्ती, वैद्यकीय खर्च किंवा घरगुती समस्यांवर खर्च होईल. गुंतवणुकीसाठी जोखीम घेणे टाळा. मात्र जुने कर्ज फेडल्याने आर्थिक ताण हलका होईल. नातेसंबंध आणि प्रेम, वृश्चिक राशीच्या लोकांच्या प्रेमातही या काळात तणाव वाढेल. अविवाहितांना योग्य जोडीदार भेटेल, परंतु विवाहितांना नात्यात गैरसमज येण्याची शक्यता आहे. संवादात संयम ठेवा, संशय टाळा, मनमोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे. आरोग्य, मानसिक तणाव जास्त होईल. डोकेदुखी, रक्तदाब किंवा डोळ्यांशी संबंधित समस्या येऊ शकतात. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान आवश्यक आहे. आहारात तिखट व तेलकट पदार्थ टाळा. आध्यात्मिक आणि वैयक्तिक विकास, या काळात आत्मपरीक्षण, ध्यान आणि आध्यात्मिक अभ्यासामुळे मानसिक स्थिरता मिळेल. तुमची अंतरप्रेरणा प्रबळ होईल आणि नवे संकल्प मनात निर्माण होतील. उपाय: शनिवारी काळे तीळ आणि तेल दान करा. शनी ग्रहाच्या क्रोधाला शांत करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी शनी मंत्र जपा. ओम शनशनच्चराय नमः 108 वेळा. गरीब, अनाथ किंवा वृद्धांना अन्नदान करा. शनीची काळी नजर कमी होते. ध्यान करा आणि योगाचा अभ्यास वाढवा. मानसिक तणाव आणि भीतीवर मात करण्यासाठी थरारक विशेष संकेत, काही गुप्त माहिती अचानक उघड होतील, जी तुमच्यासाठी धोकादायक वाटेल. विरोधांकडून गुप्त नजरेतून लक्ष ठेवले जात आहे, पण तुमची तीक्ष्ण बुद्धी त्यांच्या डावांना उधळून देईल. प्रवासाची वेळ येईल आणि त्या प्रवासातून आयुष्य नवी दिशा मिळेल. मित्रांनो, पहिलं तर शनीची काळी नजर भयंकर वाटत असली तरीही ती कायमची नाही. ही फक्त एक परीक्षा आहे. जीवनात येणाऱ्या अडचणी, धोके आणि तणाव तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहेत. वृषभ, सिंह, तुला, वृश्चिक या राशींसाठी येणाऱ्या पुढील दिवसामध्ये सावधगिरी, संयम आणि योग्य उपाय केल्यास शनीचा कोप शांत होतो आणि जीवनात नवे संधी निर्माण होतात. तुम्ही जर मंत्र जपत राहिलात, दान केले, ध्यान केले आणि काळजीपूर्ण निर्णय घेतले तर अडचणी सहज पार पडतील आणि तुमचं आयुष्य उजळेल. लक्षात ठेवा, संकट केवळ तात्पुरतं असतं, पण धैर्य, सजगता आणि आध्यात्मिक उपाय कायम राहतात. म्हणून घाबरू नका, उपाय करा आणि मनाने तयार राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपली रास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनाही हा इशारा शेअर करा. अजून अशा महत्त्वाच्या राशी भविष्यवाणींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.